शरद पवार यांचे सध्या 10 आमदार आहेत. पक्ष स्थापनेनंतरचा हा सर्वात कमी आकडा. त्यातूनच एक वजा होण्याची चर्चा होते. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला शरद पवार हे सर्वात अनुभवी आणि हुशार राजकारणी मानले जातात. पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, पक्ष उभा केला, त्याची चर्चा झाली. लोकसभेला यश मिळालं, त्यातून ते दिसलं सुद्धा. विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी त्यांनी एका मतदारसंघात मोठ्या हुशारीने डाव खेळला होता आणि तो यशस्वी देखील झाला होता. मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाने 2024च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदमला पहिल्यांदा उमेदवारी दिली होती. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत फेरफार केल्याने आरोपी होते. या प्रकरणात जामिनावर ते बाहेर होते. त्यामुळे सिद्धी कदमच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर शरद पवारांनी ती उमेदवारी बदलली आणि ऐनवेळी राजू खरे यांना उमेदवारी दिली. राजू खरे यांनी अजित पवारांचे विद्यमान आमदार असलेल्या यशवंत मानेंचा पराभव केला आणि तुतारीचे आमदार झाले. शरद पवारांचे महाराष्ट्रात 10 आमदार निवडून आले, त्यापैकीच ते एक. त्याच राजू खरे यांनी पंढरपूरमध्ये केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे. शिवसेना शिंदेगडाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे मोठे मोठे बॅनर पंढरपुरात झळकू लागले आहेत. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लावलेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्या बॅनर्सवर ना तुतारी आहे ना शरद पवार. उलट एकनाथ शिंदेंचाच मोठा फोटो त्या बॅनरवर लावण्यात आलाय. मी तुतारीवाला नुसता नावाला, खरा तर मी बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत झालेला शिवसैनिक आहे, असं विधान खरे यांनी 29 जानेवारीलाच केलं होतं. आता खरे यांनी लावलेलं बॅनर पाहता त्यांचं हे विधान खरं ठरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार राजू खरे हे शरद पवार पक्षाकडून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते निवडून सुद्धा आलेत. निवडून आल्यानंतर मात्र त्यांची शिवसेना शिंदे गटाशीच अधिक जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. त्यानंतर आता थेट रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे आकड्याने जरी 10 आमदार असले तरी मनाने मात्र केवळ 9 आमदार असल्याचंच दिसून येत आहे. या 9 आमदारांमध्येही अजित पवार काही आपल्याकडे घेतात का, त्याची देखील चर्चा वेगवेगळ्या कारणांमुळे होत असते. आता एका आमदाराने उघडपणे शिंदेंचा फोटो लावलाय, शिवसैनिक असल्याचं सांगितलंय. आता इतर 9 आमदार भविष्यात काय करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण राजू खरे यांची भूमिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.